सराटी अंतरवाली येथे 123 गावाची जी बैठक पाटलांनी बोलवली आहे, तर त्या बैठकीच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि सतत मराठा आरक्षणासाठी जनजागृती करत गावागावात जाऊन स्वतःच्या खर्चानं टर्ले महाराज अनेक गावात जाऊन भेटी देऊन मराठा आरक्षणाविषयी जनजागृती करत आहेत आणि प्रत्येक ठिकाणातून जास्तीत जास्त सहभाग कसा नोंदविला जाईल याचा ते प्रयत्न करत आहेत. तर आपण त्यांना विचारू की तुम्ही हे जे फिरता त्या फिरण्यातून तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो तो कसा आहे? एकदम चांगला रिस्पॉन्स आहे. आणि एक काळ होता की ज्या काळामध्ये फिरण्याची खरी गरज होती. कारण सुरुवातीला जर आपण हे बघा, माणूस टी व्ही, मोबाईल आणि पेपर ह्याच्या पलीकडचा सुद्धा काही मराठा समाज आहे आणि त्या मराठा समाजाला जर जागा करायचं असेल तर आपण घरात गेलं पाहिजे, गावात गेलं पाहिजे असं वाटलं आणि आपण ती सुरुवात केली. हळूहळू सुरुवातीला रिस्पॉन्स कमी होता, प्रतिसाद कमी होता, पण नंतर आता प्रत्येकजणच या चळवळीमध्ये आलेला आहे आणि या चळवळीत आल्यानंतर आता प्रत्येकजण पेटलेला आहे, प्रत्येकजण जागा झालेला आहे. पण आता फिरण्याची गरज काय आहे की मनोजदादाचं जे काही आज रोजचं पुढचं जे काही वाटा आहेत, पुढच्या काही नियोजन आहे, हे नियोजन सामान्य माणसापर्यंत कसं फास्टपणे पोहोचल हे बघणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून हे आपण सक्रिय राहून मनोज पाटील ते डायरेक्ट समाजापर्यंत रोज नेण्याचं काम आपण रोजची रोज करत आहोत. काय वाटतं? शासन तर पहिल्यापासूनच पुढे ढकलण्याच्या याच्यावर आहे ना. शासन फक्त चाल ढकल करण्याच्याच प्रयत्नात आहे, शासन फक्त चॉकलेट देण्याच्याच प्रयत्नात आहे. हे 40-50 वर्ष गेले हे शासनाच्या ह्या धोरणामुळेच गेलेले आहेत. पण आता शासन महत्त्वाचं नाही, आता मनोजदादा महत्त्वाचे आहेत. आपल्याला माहिती आहे मनोजदादा घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि मनोजदादा आता त्यांना वेळ देत नाहीत. काय करायचं असेल ते काय करायचं ते सरकार आणि मनोजदादा. पण आता मनोजदादा सांगतील त्या दिशेनं मराठा 100% पेटलेला आहे आणि सरकारला आता हे सोपं जाणार नाही. सरकारला 100% आरक्षण द्यावंच लागणार आहे. चाल ढकलपणा आता चालणार नाही. पण तरी पण आपण याच्या अगोदर एक वेळेस टाईम घेतला, 30 दिवस मागितले तर पाटलांनी 40 दिवस दिले. परत पुन्हा दुसऱ्या उपोषणाच्या टायमाला 24 तारखेचा, म्हणजे याच्यावरून एक मराठा समाजाचा एक म्हणजे आता संतप्त प्रतिक्रिया येऊ शकतात का? जर आता 24 तारखेला जर सरकारने आरक्षणाबाबत नाही निर्णय घेतला? नाही, विश्वास टाकणं हे आपलं काम बी होतं. अविश्वास पहिलीच वेळेस अविश्वास दाखवणं बरोबर नव्हतं. काही दिवस त्यांनी 30 मागितले, आपण 40 दिवस दिले. एकदा दिले, 2 वेळेस 3 वेळेस आपण त्यांना वेळ दिलेला आहे. त्यामुळे आता नक्कीच यांच्या अनुभवातून की शासनाने जास्त न ताणवता लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. धन्यवाद.